जन्माला आलेलं मूल अनेक कारणांमुळे आईला व कुटुंबाला नकोसं असतं. अशा बालकांची काळजी घेण्याचं काम अनेक स्वयंसेवी संस्था करत असतात. असंच एक म्हणजे पाखर संकुल. आत्तापर्यंत जवळपास 150 मुले संस्थेत आली व निम्म्याहून अधिक दत्तक गेली. शुभांगीताईचा जन्म याच मठातला. MSW केल्यावर त्यांनी ठरवलं की अनाथ मुलांसाठी या शिक्षणाचा उपयोग करायचा. मुलांवर अनाथ शिक्का लागला असला की त्यालाही त्याचे आई बाबा व घर मिळावं यासाठी प्रयत्न करणं हा पाखर संकुल सुरू करण्यामागचा उद्देश होता. शुभांगीताई बुवा मुलं दत्तक जाण्याआधी व गेल्यानंतर त्या घराची व कुटुंबातील सदस्यांची सर्व माहिती घेणं हाच माझ्या कामाचा भाग आहे असं सांगतात. कोणतंही मूल नकोसं असणारच नाही अशी परिस्थिती जोपर्यंत निर्माण होणार नाही तोपर्यंत पाखर संकुल सारख्या संस्थांना त्यांची काळजी घ्यावीच लागणार असं देखील त्या म्हणतात. विजा कडकल्या रात भडकली, जन्मला एक बाळ, जन्मतःच तुटली त्याची नाळ. जन्मदायिनीला किंचितही यातना नाही झाली, पुरुषाच्या पुरुषार्थाने तीही घाबरली. पोटच्या गोळ्याचा अंतच तिने ठरवला, त्या चिमुकल्या जीवाला रस्त्यावर सोडून दिला. त्याला नाही कोणाची साथ, केली संकटांवर मात. अरे अरे तोच रे मी अनाथ. अनाथ, अपंग, दुर्लक्षित, बेवारशी अगर बहिष्कृत मुलांना व महिलांना एक आश्रय हवा असतो. त्यामुळे त्यांचे जीवन बसवण्याचे प्रयत्न करणे हे समाजहिताच्या दृष्टीने आवश्यक होऊन बसते. अशा वेळी काही दयाळू कल्याणाची व्यक्ती अशा निर्दोष जीवांना आधार देण्याकरता पुढे येतात. त्यातूनच पुढे वैयक्तिक मर्यादा लक्षात घेऊन संघटित प्रयत्नांनी स्वआश्रम सारख्या संस्था निघतात. मागील वर्षभरात आपण कोरोनाचा कहर अनुभवतच आहोत. अशा संकटकाळी सामाजिक बांधिलकी जपणारे अनेक हात पुढे सरसावले. ज्यांना या जगात कुणीच नाही त्यांच्या शिरावर मायेचे छत आणि जगण्याचे आधार देणारे स्वआश्रमच एक आशेचे किरण बनून राहिले आहेत. त्यामुळे आज आपण अशाच एका स्वआश्रमाची भेट घेणार आहोत. मी स्नेहा खोबरे व ही रोमा मोरे, आम्ही कैवी मुमेता प्रशालेच्या विद्यार्थिनी. आमच्या शाळेच्या सामाजिक बांधिलकी या उपक्रमामध्ये आम्ही आज पाखर संकुल या स्वआश्रमाची भेट घेणार आहोत व त्याच्या संस्थापिका माननीय शुभांगी बुवा व त्यांचे सचिव माननीय श्री विक्रम कांबळे यांच्याशी देखील संवाद साधणार आहोत. संकुलच्या संस्थापिका माननीय शुभांगी बुवा यांच्याशी आज आपण संवाद साधणार आहोत. तर तुमच्यासाठी माझा पहिला प्रश्न असा की तुम्ही स्वआश्रम सुरू करण्यामागची भूमिका कोणती किंवा उद्देश कोणता? हा तसा अनाथाश्रम आहे, पण ह्याला आपण स्वनाथाश्रम म्हणतो. 2003ला जी सुरुवात झाली ती 1994 पासून सुरुवात झाली. मी 1986 साली सोलापुरात परत आले, 10 वर्ष काम करून. आणि त्यानंतर माझ्यापुढे मोठा प्रश्न होता तो आमची जागा खूप जीर्ण झाली होती. म्हणजे उन्हाळा आणि पावसाळा आम्ही मुंग्या आणि पाण्यात राहायचो. तर तो पहिला प्रश्न आम्ही संपवला. माझे एक काका आहेत, त्यांनी मला खूप सहकार्य केलं आणि त्यावेळेस आपण 2001 सालापर्यंत बांधकाम केलं. पण ह्या सगळ्या बांधकामाच्या काळात माझ्यापुढे प्रश्न होता तो मी ज्या घरात जन्मले होते ना त्या शुभराय महाराजांची प्रतिमा माझ्यासमोर होती की त्यांच्या जीवनाचं सूत्र असं होतं की संसार करता करता आपल्या गुणांनी भगवंताची पूजा बांधावी, त्याचं लाडकं होता येतं. ते माझ्या डोक्यात पक्क होतं. आणि मग मी कोणत्या तऱ्हेची पूजा बांधणार? मंदिर बांधायचं म्हणजे दगडविटा माती बांधायच्या का? नाही बांधायच्या. मग काय करायचं? तर आपण कोणती पूजा करायची? त्यावेळेस मी MSW झालेली, त्यामुळे मी पहिला विचार केला आपण काय करू शकतो हेच करू शकतो. तर मी सर्व्हे केला सोलापुरात की इथं काय आहे आणि काय नाही.
आणि त्याच्यातून माझ्या लक्षात आलं की छोट्या बाळांसाठी इथं काम टाकली नाही. आणि त्यामुळे आपल्याला जर भगवंताची पूजा बांधायची असेल तर आपण या बालदेवांची पूजा बांधूया, हा पक्का निर्णय केला. आणि 1994 पासून रजिस्ट्रेशनला जी सुरुवात केली ते 2003 साली एका छोट्या बाळाच्या बारशाने पाककृती सुरू केली. आणि त्याच दिवशी असं जाहीर केलं की असं बाळ जन्माला येऊ नये की ज्याला आई बाबा सांभाळत नाही. ज्या दिवशी अशी परिस्थिती निर्माण होईल त्याचे कुलूप ठेवून टाकलं, त्याला कुलूप लावून टाकू, कारण वेळ संपली तर काही संस्थेचं काम राहणार नाही. त्यामुळे असं एक कुलूप ठेवून टाकलं की बालगृह बंद झाली पाहिजे. छोट्या मुलांना आईबाबांच्या कुशीत झोपता आलं पाहिजे. त्यामुळे पाककृती सुरू. तुम्ही स्वनाथ आश्रम जेव्हा सुरू केलं त्यावेळेस तुम्हाला कोणत्या संकटांना म्हणजे सामोरं जावं लागलं? माझ्याकडे 1994चं रजिस्ट्रेशन, त्यामुळे सुरू तर लवकर करू शकले असते मी. 1997 साली आम्हाला संस्था सुरू करण्याचं लायसन्स मिळालं होतं. पण 2 गोष्टींची अदलाबदल होत गेली. कधी जागा मिळत नव्हती तर कधी पैसे नव्हते. मग ह्या दोन्ही गोष्टींची ज्यावेळेस पूर्तता होऊ शकली आणि त्याच्यात माझ्या आईचं काम फार चांगलं आहे की आईला ज्यावेळेस मी म्हटलं की आता आपण इथं दुसऱ्या जागा बघण्यापेक्षा आपल्याच संस्थेत आपल्या मठातच का नाही करूया, त्यावेळेस तिने एका क्षणात मला परवानगी दिलेली. कर म्हणजे तुला काय करायचं. आणि त्यामुळे आम्ही तिकडच्या म्हणजे आता जे बालगृह आहे तिथं राहत होतो आणि हे घर आमचं रिकामं होतं. त्यामुळे एका खोलीमध्ये आम्ही संस्था सुरू केली. जागेचा प्रश्न मिटला, आर्थिक पण प्रश्न त्याच वेळेस मिटला. त्यामुळे मला काही बाकी कुठल्या अडचणी आल्या नाही. फक्त एक मोठी अडचण होती की मला कुणीच ओळखत नव्हतं. त्यामुळे हळूहळू मग लोकांशी संपर्क वाढला, मला अपर्णाताई भेटल्या. मग संगीता जाधव पहिल्यांदा मला माझ्यापर्यंत आली आणि म्हणाली की आपण काहीतरी करूया. आणि त्यावेळेस तिने मग मुलांसाठी कपडे, काही पैसे असं मागायला शिकवलं मला. कसं मागायचं, मागावं आणि नवीन मागावं. ती सरळ सांगायची आमच्या संस्थेतल्या मुलांना मी जुने कपडे नाही घालणार, आम्ही नवेच कपडे घालणार. त्यामुळे नवे कपडे यायला लागले, मग वस्तू यायला लागल्या, मग हळूहळू माणसाच्या ओळखी वाढल्या आणि हळूहळू अनेकांच्या सहकार्याने. तर मुलांच्या मनोरंजनासाठी तुम्ही काय करता? मुलांचं मनोरंजनासाठी जे आई करते ना ते आम्ही करतो. आई काय करते, आई काहीतरी टिपल्या वाजवते, मग काहीतरी खेळ खेळवते, मग काहीतरी एखादं तिला जसं आवाजात म्हणता येतं तसं गाणं म्हणते, त्याला हळूहळू गोष्टी सांगायला सुरुवात करते, त्याला सपोर्ट करते की चाला एक पाय नाचिले गोविंदा. अशा तऱ्हेने जे आई करते ना. मग आता आधुनिक साधनं मिळाली आम्हाला, त्यामुळे रेडिओ ऐकवतो, मोबाईलवरची गाणी ऐकवतो, टी व्ही पण ठेवलेलं आहे त्यांच्यासाठी, प्रोजेक्टर आहे आमच्याकडे, टाकतो मंडपात आणि ते अशी छान बघत असताना बघ. तुमच्यासारखी मुलं खेळवायला येतात आमच्याकडे, खूप वेळा येतात. मोठे लोक पण खेळवायला येतात. एक त्याच्यातला मला खूप छान अनुभव सांगायला लागले. आमचे एक फडके भाऊ होते, ते असे उभारले होते कठड्याला. त्यास एका मुलांनी त्याची पॅन्ट ओढली, एकदा ओढली, दोनदा ओढली, त्याने आपलं असं केलं, परत ते ओढायला लागलं. आणि त्यांच्या मनात असा विचार आला, अरे मला अजून आई वडील आहेत आणि यांना तर कोणीच नाही, मग आणि हे माझ्या पॅन्ट ओढतो, तर मला काहीतरी केलं पाहिजे. आणि तेव्हापासून दर शनिवार रविवारी ते यायला लागले, मुलांना खेळवायला लागले, मुलांना घेऊन बाहेर जायला लागले. एका मुलीला तर ते घरी घेऊन जायचे दर शनिवारी, परवानगी काढली होती त्यांनी. आणि सगळा स्वयंपाक जे काही केलेलं असेल ते पहिल्यांदा पाहुणी म्हणा, अतिथी म्हणून तिला खायला घालायचे. तिला काहीही कळत नव्हतं,
तिने कधीही त्यांना सांगितलं नाही हे छान झालं वाईट झालं. ती स्वगतीची होती. तिला अनेक गोष्टी कमतरता होत्या तिच्या, पण ते तिला खायला घालायचे, आणून सोडायचे आणि मग तिचा प्रसाद म्हणून घरी अशा अनेक गोष्टी. मुलांना तुम्ही शिक्षण कशा पद्धतीने देता? 2.5 वर्षापर्यंत त्या मुलांना तर शिक्षण द्यायचा प्रश्नच येत नाही, पण 2.5 वर्षानंतर फार थोडी मुलं राहतात, नूतन दत्तक जातात, आईबाबा मिळतात त्यांना. त्यामुळे मग त्या मुलांना आम्ही शाळेत पाठवतो. इथं सरस्वती मंदिरमध्ये पाठवतो, कधी मतिमंदांच्या शाळेत पाठवतो, कधी जिव्हाळामध्ये पाठवतो, कधी मुकबधीर असेल तर तिथेही पाठवतो. ज्याला ज्याला ज्या वेळी जी कमतरता आहे तिथे पाठवतो. मुलांच्या जडणघडणीत आई वडिलांचा खूप मोठा वाटा असतो, तर ती कसं विशेषतः कशी भरून काढतात? आई नाही की ग इथं, आई नाही. आणि बाबा आधीच लांब गेले, पण आम्ही आमच्या त्या यशोदा माई आहे. त्यामुळे मी असं 100% सांगेल की आम्ही आई होऊ नाही शकत, पण 80% आम्ही पोचू शकतो. त्या ज्या यशोदा माई आहेत ना, त्या ह्या मुलांना त्यांच्या मुलांसारखंच मिळवतात. घरी गेल्यानंतर विचार करतात आणि फोन करतात मला, ओ माई त्या बाळाला जरा सर्दी जास्त झाली होती, ते जरा बघा बरं का, बरं आहे का ते बाळ. आणि घरी पण ते त्याच विचार करतात. त्या मुलांशी बोलताना म्हणतात, आज ते बाळ जरा आजारी होतं. हे सगळं पोचतोय आम्ही 80%. नाही मुले कुपोषित राहू नयेत म्हणून तुम्ही काय करता? आमच्याकडं खायला प्यायला रेलचेल आहे. कोण तुम्ही पण खाल्लं नाही, मी पण खाल्लं नाही, असं आम्ही खायला घालतो मुलांना. सकाळी सगळ्या प्रकारच्या खिरी असतात. भाकरीच्या पिठाची असते, ज्वारीची असते, गव्हाची असते, सातू असते, कडधान्य असतं, मिक्स पिठं असतात, सगळ्या खिरी. त्याच्यात पौष्टिक सगळं असतं. खारीक असते, बदाम असतात, काजू असतं, अंजीर असतं, गोड साखर, तूप असतं. एकही वेळ पदार्थ आमचं बाळ बिन तुपाचं खात नाही. त्यामुळे सकाळची खीर, मग दुपारी जेवण, ते पण छान. मग पालेभाजी असते, फळभाजी असते, त्यांना जे हवं ते. पावडरच्या दुधापासून सिमाईल एनसीटी ते चौरस आहारापर्यंत त्यांना सगळं मिळतं. दुपारी ज्यूस असतात, पाक असतात. कारण आधी आमचे डॉक्टर म्हणतात ज्यूस देऊ नका, दूध आणि फळं मिक्स करू नका, त्यामुळे पाक करतो. त्यांना खाऊ असतात. तुम्ही पिझ्झा खाता ना, तसं आमच्याकडे पिझ्झा पण असतो. आमच्याकडे काही नाही असं ते. संध्याकाळी मात्र पोटं छोटी असतात, नाजूक असतात, आणि वरण भात खिचडी असं करतो. पण अतिशय उत्तम आहार आहे त्यांचा. तुम्ही मुलांसोबत वेळ कसा खरं तर मी चालते दिवसातून एखाद्या वेळेस जाते, ते पण आणली जात नाही. कधीतरी 2-4 दिवसांनी तिकडं काम पडलं जाते. कारण सध्याचा जो कोरोनाचा काळ आहे, त्यामुळे आम्ही व्हिजिटर्स पण तिथं बंद केलेले आहेत. एकही व्हिजिटर्स गेलेला नाही 13 मार्चपासून. आणि आम्ही पण फार कमी जातो. पण आमच्याकडे वळ येतात, रोज इथं मंडपात खेळायला येतात. त्यावेळेस त्यांना खेळवते, खेळत बघते, चौकशी करते. एक छान गोष्ट सांगते तुम्हाला की बाळ जे दत्तक जातं ना, आईवडील घेऊन जातात, त्यावेळेस 2 महिन्यांनी ती बाळं परत येतात. मी घेत पण नाही, मला ॲक्सिडेंट झालेला आहे, त्यामुळे मी बाळांना घेत पण नाही. पण त्या बाळाकडे बघते आणि त्याला पहिल्या नावाने हाक मारते. आधीरा म्हटलं की ते असं टक्कन बघतं माझ्याकडे. आणि त्यावेळेस मला पावती मिळते की ह्या बाळ आजही आपल्याला विसरलेलं नाही. आई वडिलांनी मुलांना रस्त्यावर सोडून देण्याची कारणे कोणकोणती असावी असं तुम्हाला वाटतं? आधी काळापासून खूप गोष्टी चालत आहेत. आजही करणं जिवंत आहे, कोणती आहे. आजही कृष्णासारख्या बाळाला यशोदामाईकडे जावं लागतं. सामाजिक प्रश्न आहेत,
वैयक्तिक प्रश्न आहेत. कधी कधी चुकीने घडतो, कधी कधी मोह उरत नाही म्हणून घडतो, कळतच नाही खरं. मी तर खूप जणांना एक गमतीचा प्रश्न विचारते. सरळ सांगतात माझं त्याच्यावर प्रेम होतं. म्हणतं प्रेम कशाची खायचं म्हणजे कसं काही माहिती नसतं. एक हिचं बघतात, तिचं बघतात, ते बघतात, काहीतरी बोलतात वेगळे वेगळे, आणि त्याच्यातून तो प्रवाह पुढे जातो आणि त्याच्यामुळे नको त्या गोष्टी घडतात. आणि कधी कधी काही प्रसंग येऊ शकतात की ज्याच्यातून जे होणारं बाळ आहे त्याला आई किंवा त्यांचं घर सांभाळू शकत नाही. कारण आजही आपली जी संस्कृती आहे ना ती एखाद्या अशा नको असताना जन्मलेल्या बाळाला सांभाळण्याचं परवानगी देत नाही. परदेशात कोणी हार घालत नाहीत बरं का, वा 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 कसं काय छान झालं नाही म्हणत. पण परदेशातली मुलगी त्या बाळाला नोकरी करून सांभाळू शकते आणि समाज तिच्याकडे काही बघत नाही, वेगळ्या नजरेने बघत नाही. आमची मुलं कशी तुमची मुलं. पण आपल्याकडे ती परिस्थिती आजही नाही आणि त्याच्यामुळे बाळांना असं काहीतरी वेगळ्या मार्गाने यावं लागतं. पण ती बाळ आमची मस्त आहे. मी खूप छान सांगते सगळे की आमची मला विचारायला तुमचा अनाथ आश्रम आहे ना. मी म्हणते नाही आमचं स्वनाथ आश्रम आहे. म्हणजे काय म्हणतात. अहो म्हणलं ती जी बाळ आहेत ना ती बाळ त्यांच्या आईला सांगतात आई तुम्हाला जन्माला घातलंयस, थँक्यू, माझ्यावर खूप उपकार केलेस, मला जग दाखवलंस, तू मला तुझ्या पोटात मनमीने सांभाळलंस. त्या परिस्थितीत असेल ते मला माहित नाही, पण ह्याच्या पुढे तू आणि मी एकत्र राहू शकत नाही. छोटी छोटी मुलंच मला विचारतील ना तुझ्या बाबाचं नाव काय, काय सांगायचं. त्यापेक्षा तू असं कर, तू तुझ्या मार्गाने जा आणि मला पाखर संकुलमध्ये सोड, तिथं मला छान सांभाळतील आणि मला परत आई बाबा मिळवून देतील की त्या आई बाबांना आनंद देण्यासाठी माझा जन्म झालेला आहे. तुझं माझं काहीतरी नातं होतं म्हणून तुझं माझं निभलं, पण आता मी या जगात तुझे ना, आता मी त्या आई बाबांचं लक्ष आहे. त्यामुळे मला तर तिथं सोड, तू तुझ्या मार्गाने जा, मला माझ्या मार्गाने जा. जी मुले अगदी लहान असतात त्यांना आईची जास्त गरज असते, त्यांना कसं सांभाळतात. तिथं सगळे आईच आहेत, एक जण पण ताई नाही, सगळे आई आहेत, आजी आहेत, सगळी छान सांभाळतात. आणि सगळ्यात खरं सांगू का तुला की मला जो मोठा पुरस्कार आहे ना तो माझ्या बाळांनी दिलाय. आमच्या त्या बाळांनी मला आजी केली, त्यांना आजोबा केले, ह्याच्यापेक्षा पुरस्कार असतो कसा. मग एवढा पुरस्कार जे बाळ देतात त्यांना किती छान सांभाळत असतील आणि ते आम्ही सांभाळत नाही. म्हणजे आम्हाला आम्ही काही करत, आम्हाला करणं शक्य पण नाही, येत नाही का, सगळं येतं पण करत नाही. ती सगळ्या यशोदा माई करतात, त्या आईचं आईपर्यंतच प्रेम देतात. समाज सुद्धा खूप छान आहे बरं का. तो येतो, तो विचारतो काय पाहिजे. पूर्वी एक काळ असा होता की अनाथ आश्रम में मैं जा रहा हूं म्हटलं की घरातला आवाज यायचा, अनाथालय के कपडे निकाल के रखे. मग सगळे कसे जसे असायचे तसेच असायचे. पण आज विचारतात मला काय हवंय आणि टाचणीपासून सोन्यापर्यंत सगळं देतात. म्हणजे समाज किती छान जागृत आहे. आणि तुझ्यासारख्या मुलींचे 10 रुपये पासून एखाद्याला 1 लाख रुपये देणारा ह्या दोघांनाही आम्ही फक्त नमस्कार करू शकतो, दुसरं काय करू शकतो. कारण तुमचीही तीच कणा आहे. तुम्हालाही असं वाटतं की आपले नातेवाईक जसे आहेत ना तसे हे नातेवाईक आहेत आणि हे तीर्थक्षेत्र आहे. पाखर संकुल हे तीर्थक्षेत्र म्हणून बघूयात. त्या तीर्थक्षेत्रात मला जायचंय. माझी जी भावंड आहेत तिथली नातेवाईक आहे त्यांना आणि मला एक नात्यांचं फूल बांधायचंय.
त्यामुळे तुम्ही सगळे असे येता आणि सगळं काही त्यांना मिळतं. मला तर 1 रुपयाची नोकरी माहीत नाही, मला कोणाचा नोकरी देणार पण नाही. त्यामुळे ह्या सगळ्यांचं छान होत असताना बघण्याचं भाग्य मला भगवंताने दिलं आहे आणि हीच माझी भक्ती. गेल्या काही वर्षांपासून माननीय श्री विक्रम कांबळे सर हे स्वआश्रमाचं काम पाहत आहात आणि त्यांच्यासाठी माझा पहिला प्रश्न आहे, तुम्हाला स्वआश्रम चालवायचं का वाटलं? या संस्थेमध्ये प्रामुख्याने लहान मुलांचा सांभाळ असतो की इथं सांभाळली जाणारी जी बाळं आहेत ती एकतर अनाथ असतीलच असं नाही, पण अनेक कारणामुळे ती इथे येतात. म्हणजे आपल्या कुटुंबापासून, आपल्या आईवडिलांपासून, आपल्या नातेवाईकांपासून ती दूर आलेली असतात आणि दूर येण्याच्या पाठीमागे अनेक कारणं असतात. त्यामध्ये बाळं नको असणे हा एक आहे, त्यामध्ये दारिद्र्य हा एक आहे, त्यानंतर नको असलेली मुलं फेकून देणे हा पण आहे. अलीकडच्या काळामध्ये आपण पाहिलं की म्हणजे मूल जर हे स्त्री वर्गात, स्त्री जातीचं असेल तर मुलगी नको या कारणासाठी मुलींना सोडून दिलेले पण असतात. मग कुठे देवळाच्या उंबरठ्यावरती टाकलेली असतात, कुठे झाडाझुडपात टाकलेली असतात, कुठे दवाखान्यात सोडलेली असतात, रस्त्यावर टाकलेली असतात. मग एक प्रश्न असा असतो की अशा बाळांच्यासाठी जगण्यासाठी त्यांनी नक्की काय केलं पाहिजे, ही एक सामाजिक समस्या आहे. आणि मग अशी सामाजिक समस्या सोडवण्यासाठी आपण काहीतरी हातभार लावला पाहिजे, त्यामध्ये सहभागी झालं पाहिजे. या मुलांना अशा प्रकारच्या एक कुटुंब मिळालं पाहिजे. कुटुंबामध्ये जशी त्यांची वाढ होऊ शकते, पालनपोषण होतं, त्यांची काळजी घेतली जाते आणि पुढे भविष्यामध्ये त्यांना एक समाजाचा घटक बनून समाजामध्ये जीवन जगण्यासाठी परत पाठवणे, हे सगळं करण्याची एक उर्मी आणि एक भावना आमच्या पाखर संकुल या संस्थेच्या संस्थापिका माननीय शुभांगीताई बुवा यांच्या मनामध्ये साधारणतः 1994च्या आसपास आहे. त्यावेळी त्या पुण्यामध्ये काम करत होत्या ॲक्च्युली. आणि मग त्यांना सतत असं वाटायला लागलं की अशी जी मुलं आहेत त्याचं कुणीतरी पालनकर्ता बनलं पाहिजे, कुणीतरी पालनपोषण केलं पाहिजे, त्यांनाही त्यांचे हक्क मिळाले पाहिजे. वास्तविक त्यांचा काही दोष नसतो. मग अशा निर्दोष जीवांना चांगलं निरामय जीवन जगता आलंच पाहिजे या एका भावनेपोटी, जिद्दीपोटी शुभांगीताईंनी ही जी संस्था आहे ही 2003 साली चालू केली आणि त्याच एका उद्देशाने मग ही संस्था गेली 17 वर्षे वाटचाल करीत आहे. अगदी एका वाक्यामध्ये सांगायचं झालं तर समाजामध्ये या प्रकारामध्ये असलेली जेवढी काही बालकं आमच्याकडे येतील तर त्यांना संपूर्ण जीवन, स्वयंपूर्ण जीवन, आनंदी जीवन, चांगलं जीवन जगण्याची संधी उपलब्ध करून देणे आणि त्याचबरोबर त्यांचं पूर्ण पुनर्वसन, टोटल रिहॅबिलिटेशन करणं या एकमेव उद्देशाने ही संस्था काम करत आहे. माझा दुसरा प्रश्न असा की कोरोना आपल्या सगळ्यांना चांगला घेते, तर कोरोना काळात तुम्ही पैशाची व्यवस्था कशी केली?
फार नेमका प्रश्न विचारला की मुळात ही संस्था जी आहे सेल्फ सपोर्टेड अशी आहे. म्हणजे या संस्थेला कोणत्याही शासकीय यंत्रणेमार्फत कोणत्याही प्रकारची मदत मिळत नाही, मिळालेली नाही. मग ही संस्था चालते कशी? एरवीही तर समाजामध्ये जसे लोक बाळांना टाकून देणारे पण आहेत, तसेच अशा बाळांच्या विषयी ममत्व असणारे, त्यांच्याविषयी सहानुभूती असणारे, त्यांच्याविषयी काहीतरी करावं अशी जाणीव असणारे असे अनेक लोक असतात. आणि असं म्हटलं जातं की समाजामध्ये असलेल्या चांगल्या व्यक्तींच्यामुळेच समाज पुढे चाललेला आहे, हे जग पुढे चाललेलं आहे. असे जे लोक आहेत ते हे लोक साधारणपणे या मुलांच्या सर्वच खाणं पिणं असेल, त्यांचा कपडा लत्ता असेल, त्यांचं आरोग्य असेल, औषध पाणी असेल, शिक्षण असेल, सगळ्याच बाबीसाठी आवश्यक त्या सेवा सुविधा पुरवण्यात यावं या उद्देशाने ते दान करतात. आणि हे दान जे आहे ते पैशाच्या रूपातही असू शकतं, वस्तूच्या रूपातही असू शकतं, सेवा देऊन पण असू शकतं, अनेक प्रकारे असू शकतं. आणि केवळ त्याच माध्यमातून ही संस्था आत्तापर्यंत अत्यंत चांगल्या पद्धतीने काम करत आहे. याचं अर्थातच श्रेय जे आहे ते जनरस डोनर्स म्हणजे जे हृदयी असे जे दान करणारे, दातृत्व असणारे जे समाजातले घटक आहेत त्यांना नक्की जातं. कोरोनाच्या काळामध्ये वास्तव हा फ्लो जो आहे किंवा हा ओघ जो आहे तो नक्कीच कमी झाला होता. पण तरीही त्याही काळामध्ये थोडा बहुत दान देणाऱ्यांचा, डोनेशन देणाऱ्यांचा ओघ हा चालूच होता. सुदैवाने की या 10-11 महिन्याच्या कालखंडामध्ये सुद्धा बालकांची काळजी घेण्यासाठी कोणत्याही प्रकारे कुठल्याही प्रकारची कमतरता भासली नाही. की त्याही वेळी अनेक डोनर्स म्हणजे फोनवर का होत नाही, व्हॉट्सअपवरती होत नाही, विविध माध्यमाने चौकशी करून ऑनलाईन वगैरे पद्धतीने थोडं बहुत डोनेशन देण्याचा प्रयत्न ते करत होते. आणि दुसरी बाजू अशी आहे की आपण सस्टेनेबल डेव्हलपमेंट नावाचा प्रकार, ज्याला आपण म्हणतो की चिरंतन उपयोगिता नावाचा एक सिद्धांत आहे. आपली संस्था जी आहे पाकर संकुल ती या सिद्धांताप्रमाणे चालते. म्हणजे आम्ही आजचा विचार करत नाही, आम्ही पुढच्या 45 दिवसाचा साधारणपणे विचार करतो नेहमीच. की आज आपल्याकडे आहे पण साधारणतः याच पद्धतीने ही संस्था पुढे किमान 45 दिवस व्यवस्थित चालावी. म्हणजे एवढा जो स्रोत आहे तो स्रोत आम्ही अगोदरच गोळा करून ठेवण्याचा प्रयत्न सतत करत आलो. त्यामुळे त्या 10 महिन्यामध्ये आम्हाला तशी काही कमतरता भासली नाही. तुम्ही इथं आल्यापासून कोणकोणते बदल झाले? मी आल्यापासून असं स्पेशल असं काही बदल वगैरे नाही, पण आमच्या संस्थापिका शुभांगीताईच्या मनामध्ये ज्या प्रकारच्या संस्थेची एक कल्पना त्या विकसित करत होत्या, कार्यबाहुल्यामुळे म्हणा किंवा त्यांच्या कामाचा व्याप असेल म्हणा, आणि काळाबरोबर काही बदल होतच असतात, त्या प्रकारे काळाचा पगडा त्यावरती असतोच. म्हणून त्यांच्या कल्पनेतील संस्था याचं रेखांकन फक्त मी केलं आणि ती संस्था त्या पद्धतीची अस्तित्वात आणण्यासाठी ज्या पद्धतीचे प्रयत्न करावे लागतील त्या प्रयत्नांना मी थोडंसं मूर्त स्वरूप देण्याचा प्रयत्न केला. खरं सांगायचं तर बदल तसे झालेच. बदल म्हणजे व्यवस्थापनाच्या पद्धतीमध्ये बदल झाले, म्हणजे ॲडमिनिस्ट्रेटिव्ह सिस्टम्समध्ये बदल झाले, कर्मचाऱ्यांच्या दृष्टिकोनामध्ये बदल झाले, त्याचबरोबर म्हणजे लोकांचा या संस्थेकडे बघण्याच्या दृष्टिकोनामध्येही बदल झाले. आणि एकेकाळी ही संस्था की या बालगृहातील मुलांच्या पालन पोषणाकडे लक्ष देत होती. आता या मुलांच्या इंटिग्रेटेड डेव्हलपमेंट म्हणजे या मुद्द्याकडे आता अधिक लक्ष पुरवत आहे. आणि आजही तेच मत आहे की या ठिकाणी बाळ सांभाळण्याची पद्धत ही जी आहे ती कोणत्याही एखाद्या सदन सुसंस्कृत सुव्यवस्थित कुटुंबामध्ये जशी बाळं सांभाळली जातील अगदी त्याच्याही पलीकडे जाऊन इथली बाळं सांभाळली जातात. आणि म्हणून ही बाळं जर बाहेर आणली तर लोकांना ओळखायला कठीण जातं की ही बाळं जी आहेत सरेंडर्ड आहेत, अबेंडन्ड आहेत, सोडून दिलेली आहेत, अनाथ आहेत, कोणाला ओळखता येणार.
एवढा फरक त्यामध्ये जाणवतो. आणि संस्थेचं धोरण तेच आहे. त्या दृष्टीने आम्ही थोडेसे जसे जसे गरज पडेल तसे तसे बदल करतो. तर माझा पुढचा प्रश्न असा की कोविड-19च्या काळात लहान मुलांची जास्त करून काळजी घ्यायला सांगितली होती, तर बरोबर. ती स्थिती तुम्ही कशी हाताळली? मुळात आम्ही कोविड-19 जो आहे तो अचानक उद्भवलेला पॅन्डेमिक आहे हे खरं आहे. पण आमची यंत्रणा नेहमीच अशा कुठल्या कोविडची वाट पाहत नाही. आमच्याकडे आमचा जो स्टाफ आहे इथला, विशेषतः बालगृहात काम करणारे केअरटेकर्स जे आहेत, सुपरवायझर्स जे आहेत आणि ॲडमिनिस्ट्रेटिव्ह काम करणारा जो स्टाफ आहे, हे फोरसाईट ज्याला म्हणतो आपण, की भविष्यामध्ये काय काय होऊ शकेल याचा अंदाज सदोदित घेत असतात. दररोज या ठिकाणी साधारणतः 15 ते 20 मिनिटं अशा म्हणजे चर्चा होत असतात आणि त्याच्यानुसार मग धोरणं ठरवली जातात ॲक्च्युली. आणि मग त्यामधून असं लक्षात आलं की कोरोनासारखा जर एखादा प्रसंग उद्भवला तर त्यांना आम्ही, आणि त्याच्यासारखाही दुसरा आला तरी आम्ही त्याला सतत तयार असलं पाहिजे. म्हणून आम्ही नव्याने काही वेगळं करतो असं काही जाणवलं नाही. आमची यंत्रणा पूर्वीपासूनच तयार होती. उदाहरणार्थ की स्वच्छतेचं आमचं जे धोरण आहे इथलं हे फार पूर्वीपासूनच आहे. येताना हात धुवून येणे, पाय धुवून येणे, त्यानंतर सॅनिटायझर हाताला म्हणजे लावणं, हँडवॉश वगैरे लावणं, प्रवेश पलीकडे देत असताना म्हणजे त्यांचं थर्मल स्कॅनिंग करणे किंवा ऑक्सिजन पाहणे वगैरे, मेडिकली, ह्या सगळ्या गोष्टी पूर्वीपासूनच आहेत. इथे सदतीतच असतात या ठिकाणी. फक्त आम्ही कोरोना आल्यानंतर त्या फ्रिक्वेन्सीमध्ये वाढ केली, एवढाच एक बदल केला. उदाहरणार्थ तेव्हा आम्ही 1 वेळाच करत होतो, यावेळी 5 वेळा करत राहिलो. म्हणजे साधारणपणे एवढं प्रिकॉशन आम्ही त्यावेळी घेतलं आणि त्याचा नक्कीच मग प्रत्येक रूमची दिवसातून 2 वेळा फवारणी करणे, काण्याकोपऱ्याची स्वच्छता करणे, कपडे व्यवस्थितपणे आहेत की नाही हे पाहणे, स्पेशली स्टाफ त्या विशिष्ट कामाला अपॉइंट केलेलं असल्यामुळे प्रत्येकाने आपलं दिलेलं काम त्या काळामध्ये अत्यंत उत्कृष्टपणे केलं. पण ते नेहमीच करतात आणि त्याच पद्धतीचा सेटअप आहे इथे. त्यामुळे फार वेगळं असं काही आम्हाला करावं लागेल. आणि लगेच मग आपली मेडिकल कनेक्टिव्हिटी फार मोठी आहे. आपल्याकडे इंडिव्हिज्युअल जे डॉक्टर्स आहेत त्यांची कनेक्टिव्हिटी आहे, क्लिनिकल कनेक्टिव्हिटी आहे, हॉस्पिटल कनेक्टिव्हिटी आहे. कुठल्याही प्रकारचा वेळ न दवडता ताबडतोब त्याच्यावरती म्हणजे आपण ॲक्शन घेतो. उदाहरणार्थ एखाद्या बाळाला जर सर्दी झाली असं वाटलं तर इथं आम्ही सर्दीची औषधं देत नाही, त्याला ताबडतोब उचलून डॉक्टरकडे घेऊन त्याच्यावरती लगेच प्रिकॉशन म्हणून तपासण्या करून घेतो लगेच. आणि हा जो आहे कोरोनामध्ये तर अधिक प्रमाणात आम्ही केलं, फ्रिक्वेन्सी वाढवली, त्यामुळे सगळं काही सुरक्षित आहे, आजही व्यवस्थित आहे. संकुलचा कारभार हातात घेतल्यानंतर तुम्हाला कोणकोणत्या अडचणींना समोर जावं लागलं? साधारणपणे संस्था जी आहे ती अत्यावश्यक सेवेमध्ये असल्यामुळे शासकीय धोरणानुसार की हे ऑफिस कोरोना काळातही बंद करता आलं नव्हतं आणि बंद करण्याविषयीचे निर्देश पण नव्हते. किंबहुना कोणत्याही परिस्थितीत हे कार्यालय आणि ही संस्था चालूच राहिली पाहिजे हा शासनाचा म्हणजे नियम. तर आम्हाला विशेष पत्र पाठवून त्यांनी सांगितलं होतं की तुम्ही अत्यावश्यक सेवेत असल्यामुळे तुम्हाला कोणत्याही परिस्थितीत ही संस्था चालूच ठेवावी लागेल. आणि मग त्यावेळी आम्हाला ज्या अडचणी आल्या त्या म्हणजे कर्मचाऱ्यांना घरापासून इथपर्यंत येण्याच्या, किंवा दुधाचा पुरवठा व्यवस्थित होण्याच्या, किंवा धनधान्याचं आमच्याकडे मी सांगितलं की 45 ते 2 महिन्याच्या कालावधीचं सगळं ते होतच, पण तरीही काही गोष्टी भाजीपाला मिळणे म्हणा वगैरे, विशेषतः अशा काही किरकोळ गोष्टीचा सामना आम्हाला करावा लागला. पण त्यातही आमच्या स्टाफने म्हणजे कुठल्याही प्रकारचा फारसा विचार न करता अगदी धाडसाने आणि शिस्तीने त्यावर सुद्धा मात केली आणि त्यावेळी सगळ्यांनीही चांगली कामं केली. त्यामुळं अशा काही अडचणी आल्या नाहीत. आणि बाकीची संस्था ही स्वयंपूर्णच असल्यामुळे निर्णय घेण्यामध्ये जे आमचे जे काही संस्थापक आहेत, त्याचबरोबर मॅनेजमेंटची मंडळी आहेत, एखादा विचार समोर आला आणि तो आपल्याला करायचा आहे, हे सगळं जण आम्ही एकमतानेच करतो.
किंबहुना सगळेजण त्याच्यावर चर्चा केल्यानंतर त्याची ध्येय धोरणं सगळ्यांना मान्य असतात. त्यामुळं संस्थात्मक पण काही फारशा अडचणी आम्हाला भेडसावल्या नाही. पण इथून पुढे मात्र आता विकासात्मक प्रयत्न चालू असल्यामुळे सगळ्यात मोठी अडचण येऊ शकणार आहे ती आमच्या म्हणजे आर्थिक म्हणजे मदतीच्या संदर्भात असेल. कारण संस्थेचा विस्तार करण्याचं धोरण आहे सध्या. या विस्तार करण्याच्या धोरणामध्ये ही जी बाळं आहेत यांच्यासाठी जरा स्पेसियस अशी जागा म्हणजे मोकळी जागा, त्यांना खुल्या वातावरणामध्ये ठेवण्याचे प्रयत्न म्हणून मग एक मोठी जागा म्हणजे उपलब्ध करून देणं, मग अशी जागा घेणे, त्याचं बांधकाम करणे किंवा त्यासाठी लागणारा जो काही कन्व्हिनियन्सचा भाग आहे तो डेव्हलप करणं वगैरे अशा बऱ्याच काही गोष्टी आहेत. या अडचणी जरी असल्या तरी त्याच्यावर नक्कीच म्हणजे टाइम इज द बेस्ट सोल्युशन एखाद्या वेळी म्हणजे होऊ शकतं. कदाचित आतापर्यंत जशी संस्था पुढे आली तशी इथून पण येऊ शकते. तर तुम्हाला सध्या स्थितीत किंवा तुम्ही जॉईन झाल्यापासून आलेला अनुभव? मी सुरुवातीपासूनच आहे इथे, असं काही स्पेशली म्हणजे मी जॉईन वगैरे नाही झालं. तसा मी 2003 पासूनच संस्थेबरोबर आहे. आणि अनुभवाचं म्हणायचं तर दररोजचे अनुभव आम्हाला म्हणजे चांगलेच आलेले असतात. किंबहुना आम्ही प्रत्येक घटना ही एक म्हणजे आव्हान म्हणूनच पुढे जातो. आम्ही आणि आमचे सगळेच सहकारी जे आहेत की प्रत्येक घटनेला मनापासून आणि हे आपल्याला करायचंच आहे. कोणत्याही अडचणी आल्या किंबहुना मी अडचणीला अडचणी मांडतच नाही. व्यक्तिशः मलाच प्रश्न विचारला तर माझं स्वतःचं एक तत्वज्ञान आहे काम करण्याविषयी. ते असं आहे की परिस्थिती तुमची चांगली असो वाईट असो काहीही असो, इफ यू बिकम ए पार्ट ऑफ द प्रॉब्लेम यू विल ऑटोमॅटिकली बिकम द पार्ट ऑफ द सोल्युशन. म्हणजे हे माझं तत्वज्ञान आहे ऍक्च्युअली म्हणजे काम करण्याचं, की तुम्ही समस्येचा एक भाग बनलात की त्याचं सोल्युशन त्याचं उत्तर आपोआप मिळतं. आणि आम्ही त्याच पद्धतीने काम करत असल्यामुळे समस्येला समस्या मानत नाही आणि आव्हान स्वीकारतो, काम करतो. या प्रकल्पांतर्गत तुम्ही कोणकोणती कार्य चालवत आहात? पाकर संकुल ही एक NGO आहे, म्हणजे चॅरिटेबली रजिस्टर्ड अशी संस्था. या संस्थेच्या माध्यमातून हे बालगृह तर चाललेलीच आहे. त्याच्याशिवाय इतरही ऍक्टिव्हिटी या ठिकाणी चालतात. जसं की महिला समुपदेशन केंद्र चालतं या ठिकाणी. आता सध्या थोडं ते स्थगित केलेलं आहे त्याचं रिनोव्हेशन करण्यासाठी किंवा रिकग्निशन परत घेण्यासाठी. ते काम इथे चालतं. मुलांच्यासाठी एक स्कीम आहे शासकीय स्कीम आपल्या बालसंगोपनाची. तर ती स्कीम आम्ही या ठिकाणी चालवतो आहोत. तर या स्कीम मध्ये 5वी ते 10वी असं जरी जनरली म्हटलं तरी वयाच्या 18 वर्षापर्यंत जी मुलं शिक्षण घेतात पण ती प्रॉबेबली म्हणजे प्रामुख्याने वन पॅरेंट असलेली, एक पालकत्व असलेली, सामान्यपणे BPL बिलो पॉवर्टी लाईन म्हणजे दारिद्र्य रेषेखाली समाजामध्ये राहणारी जी मुलं आहेत त्यांच्यासाठीची ती एक योजना आहे की त्या मुलांचं शिक्षण, त्या मुलांचा आहार वगैरे, त्या मुलांचं कल्चर, सांस्कृतिक सामाजिक उन्नती होण्यासाठी शासनाने ती योजना राबवली. तर ती एक योजना आम्ही या ठिकाणी राबवतो की 5वी ते 10वीच्या मुलांच्यासाठी. सध्या चालूच आहे. आता आपल्याकडे मला वाटतं 5वी ते 9वी पर्यंतची मुलं नोंदणीकृत आहेत. कदाचित ते शासन आणखी त्यामध्ये पैशाच्या रूपाने मदत करतं आणि शैक्षणिक साहित्याच्या पद्धतीनेही मदत करतं. ती पण आम्ही चालवतो आहे. सध्या तरी एवढाच आहे. बाकी सांस्कृतिक कार्यक्रम खूप होतात तिथे, वेगवेगळ्या प्रकारचे होतात. सांस्कृतिक कार्यक्रमाची माहिती माझ्यापेक्षा ताई चांगली मिळू शकतात कारण त्यांच्याच कल्पनेतून आलेले असतात ते आणि त्यांचं मॉनिटरिंग पण त्याच करतात. तर शेवटी तुम्ही लोकांना कोणता संदेश देऊ शकता? लोकांनी समाजाच्या सातत्याचा विचार करावा, सामाजिक बांधिलकी जोपासावी, आपल्या कुटुंबाच्या प्रगतीबरोबरच
समाजाचीही प्रगती कशी होईल याचाही विचार करावा. आणि ही जी सामाजिक समस्या आहे, विशेषतः समाजामध्ये अनाथ मुलं आहेत, ही एक समस्याच आहे. तर ही समस्या खरं तर मुळापासून संपवण्यासाठी संपूर्ण समाजातील जबाबदार अशा घटकांनी, लोकांनी खरं तर म्हणजे पुढाकार घेण्याची गरज आहे, जेणेकरून अशी समस्याही येणार नाही आणि अशा प्रकारच्या संस्थांची गरजही भासणार नाही. वास्तविक हेच खरं तर प्रिन्सिपल आमच्या म्हणजे संस्थापिकांचं सुद्धा आहे ही संस्था चालू करण्याच्या पाठीमागे. वास्तविक आम्ही भले, आमचं कुटुंब भलं इथपर्यंतच म्हणजे विचार न करता संपूर्ण अशा म्हणजे संघटित समाजाचा विचार करण्याची आज प्रत्येकाने गरज आहे. माननीय शुभांगी बुवा व माननीय विक्रम कांबळे सर, तुम्ही आम्हाला पटवून दिले की मुलांना आई बाबा घरात कसं सांभाळ करतात त्यापेक्षा अधिक उत्तम रीतीने तुम्ही मुलांचा इथे सांभाळ करता. तुमचे कार्य आम्हाला प्रेरणादायी ठरलं. पाकर संकुलित संस्था सुरू करून तुम्ही या चिमुकल्यांना मायाचे छत दिले, त्यांच्या चेहऱ्यावर निर्मळ हास्य फुलवले, त्यांना जीवनदान दिलं. समाजानं ज्यांना उपरं ठरवलं, ज्यांना टाकून दिलं, ती अनाथ पाखरं या संकुलात तुमच्या कृपेने विसावली. आपण जपलेल्या या सामाजिक बांधिलकीला सलाम. प्रत्येक व्यक्तीने आपला पुरता विचार न करता समाजाकडे देखील पाहावे. या निर्दोष मुलावर अशी वेळ येऊ नये म्हणून लोकांना जागृत केले पाहिजे. माननीय शुभांगी बुवा व माननीय विक्रम कांबळे सर, तुम्ही वेळात वेळ काढून आमच्याशी संवाद साधला, आपले विचार लोकांपर्यंत पोहोचवले, यासाठी आमच्या प्रशालेकडून तुमचे खूप खूप आभार. देवा काळजी रे माझ्या देवा काळजी रे, देवा काळजी रे माझ्या देवा काळजी रे.